नवी दिशा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 अंकी संख्येचा गुणाकार संपलेला आहे। तर आता आपल्याला या ठिकाणी बघायचा 2 अंकी संख्येचा भागाकार। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहे प्लेलिस्ट मध्ये पाहायचे आपण। त्या प्लेलिस्ट मध्ये नाव आहे गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स। याच्यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे, प्रॅक्टिस करायचे आणि याच्यानंतरचे सुद्धा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायचे आणि गणिताच्या बेड्या हमखास तोडायच्या आहे। चला मग वेळ न घालवता या ठिकाणी आपण बघूया। आता डाव्या साइडला काय लिहायचं, 12चा पाढा लिहायचा 120 पर्यंत आणि त्याला भागीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लिहायचे। नंतर 34चा पाढा लिहायचा, त्याला भागीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे द्यायचे। नंतर 56चा पाढा लिहायचा, नंतर 78चा, नंतर 90चा पाढा लिहायचा आणि त्याला भागीला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीनं लिहून काढायचं आणि त्याच्यानंतर एका एका संख्येचा भाग तोडायचा आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं भाग तोडायचा आहे। तर मग आता 1 आणि 12 पण त्या पाढ्यामध्ये 1 च्या 1 1 1 1 1 1 आणि 1 2 2 12 आपण 1 म्हणजे काय 12 म्हणजे 12 आपण 1 म्हणजे काय 12 आहे। तर 2 आणि 24 कोणत्या पाढ्यामध्ये 2 च्या बे 1 बे बे 1 बे बे 2 4 असं 1 2 च्या टोकावर लिहायचं आणि त्याच्या बाजूला 2 लिहायचं आहे। म्हणजे 12 आपण 1 12 36 आणि 3 कोणत्या पाढ्यामध्ये 3 च्या 3 1 3 3 1 3 आणि 3 2 6 12 आपण 1 म्हणजे किती 12। 4 आणि 48 कोणत्या पाढ्यामध्ये 4 च्या म्हणून 4 1 4 मधली संख्या 1 लिहायची। 4 1 4 मधली संख्या लिहायची। मग त्या ठिकाणी 4 मधून 4 गेली, शेवटची संख्या किती राहिली 0। मग आता इथे 4 2 8 12 आपण 1 म्हणजेच काय 12। आता 5 आणि 60 कोणत्या पाढ्यामध्ये 5 च्या 5 1 5 5 1 5। मग आता या ठिकाणी 1 मांडायचा, शेवटचा आलेला गुणाकार लक्षात ठेवायचा। 5 6 मधून 5 गेला किती राहिला 1, इथं झाले 10 5 2 10। मग आता इथं लक्षात ठेवायचं आहे, बाकी 1 म्हणजे काय 10, बाकी 2 म्हणजे काय 20, बाकी 3 म्हणजे काय 30, बाकी 4 म्हणजे काय 40, बाकी 5 म्हणजे काय 50, बाकी 6 म्हणजे काय 60, बाकी 9 म्हणजे काय 90। अशा पद्धतीने इथं लक्षात ठेवायचं आहे। आणि बिलकुल या ठिकाणी बाकी 1 राहिली होती, तिथं ठेवलं की झाले 1 0 म्हणजे काय 10 झाले आणि इथं बाकी 1 याच्या पुढे 3 असते 13 झाले असते। आता पुढे बघा 12 आपण 1 म्हणजे किती 12। त्यानंतर 6 आणि 72 कोणत्या पाढ्यामध्ये 6 च्या 6 1 6 6 1 6 7 मधून 6 गेला किती राहिले 1 6 2 12 12 आपण 1 म्हणजे किती 12। 7 आणि 84 कोणत्या पाढ्यामध्ये 7 च्या 7 1 7 7 1 7 8 मधून 7 गेला किती राहिला 1 आणि 7 2 14। मग 12 आपण 1 म्हणजे किती 12। 8 आणि 96 कोणत्या पाढ्यामध्ये 8 च्या 8 1 8 8 1 8 9 मधून 8 गेला किती राहिला 1 मग इथे झाले 16 8 2 16। मग 12 आपण 1 म्हणजे किती 12। 9 आणि 108 कोणत्या पाढ्यामध्ये 9 च्या 9 1 9 9 1 9 10 मधून 9 गेला किती राहिला 1 आणि 9 2 18 12 12 आपण 1 म्हणजे किती 12। 10 120 आणि 10 पहा 120 आपण 10। मग आता इथे 1 1 0 काढून टाका, 12 आपण 1 म्हणजे किती 12। म्हणजे पुढं आता 34चा पाढा, त्याच्यावरचे भागाकार बघा। 1 आणि 34 कोणत्या पाढ्यामध्ये 1 च्या 1 1 1 1 3 3 1 4 4 34 आपण 1 म्हणजे किती 34। 2 आणि 68 कोणत्या पाढ्यामध्ये 2 च्या बे 1 बे बे 6 आणि बे 8 34 आपण 1 म्हणजे किती 34। 3 आणि 102 कोणत्या पाढ्यामध्ये 3 च्या 3 1 3 3 3 9 त्रिक मांडायचे 9 लक्षात ठेवायचे। 10 मधून 9 गेला किती राहिला 1 इथं झाले 12 3 4 12 34 आपण 1 म्हणजे किती 34। 170 आणि 4 कोणत्या पाढ्यामध्ये 4 4 4 1 4 4 4 16 बाकी किती राहिला 1 झाले 10 आणि या ठिकाणी चुकलेले आहे। तर मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। असा जर गुणाकार चुकला असेल तर त्याला काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर लगेच आपण काय करायचं 4 ने 34 ला गुणायचं, 4 4 16 16 6 चालेल का 4 3 12 ने किती 13। अशा पद्धतीने सुधारणा करून घ्यायची। मग 4 आणि 136 कोणत्या पाढ्यामध्ये 4 च्या 4 1 4 4 3 12 मग 13 मधून 12 गेली किती आले 1 4 4 16 34 आपण 1 म्हणजे काय 34। त्यानंतर 5 आणि 170 कोणत्या पाढ्यामध्ये 5 च्या
5 1 5 5 3 15 17 मधून 15 गेले किती राहिले 2 झाले. या ठिकाणी बाकी 2 ठेवल्याबरोबर इथं 0 होतात 20 झाले. मग आता सांगा 5 चोक 20 34 आपण 1 म्हणजे किती 34. 6 आणि 204 कोणत्या पाड्यामध्ये 6च्या. 6 1 6 6 त्रिक 18 त्रिक मांडायचे 18 लक्षात ठेवायचे. 20 मधून 18 गेले किती राहिले 2 इथं 2 ठेवतात झाले 24 तयार. 20 आणि 4 24. मग आता सांगा 24 पर्यंत पाडा म्हणा 6 चोक 24 6चाच पाडा म्हणायचा आहे. मग आता 34 आपण 1 म्हणजे काय 34. त्यानंतर 7 आणि 238 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. 7 1 7 7 त्रिक 21 त्रिक मांडायचे 21 लक्षात ठेवायचे. 23 मधून 21 गेले किती राहिले 2 झाले. या ठिकाणी तयार 28 7 पुन्हा 28 पर्यंत पाडा म्हणा 7 चोक 28 34 आपण 1 म्हणजे किती 34. 8 आणि 272 कोणत्या पाड्यामध्ये 8च्या. 8 1 8 आणि 8 त्रिक 24 8 त्रिक 24. मग आता 27 मधून 24 गेले किती राहिले 3 8 चोक 32 34 आपण 1 म्हणजे काय 34. 9 आणि 306 कोणत्या पाड्यामध्ये 9च्या. 9 1 9 9 त्रिक 27. मग आता 30 त्रिक मांडायचे 30 मधून 27 गेले किती राहिले 3 झाले 36. 9 चोक 36 34 आपण 1 म्हणजे किती 34. आता 340 आपण 10 इथं आहे. मग आता एका शून्याला काढा 34 आपण 1 म्हणजे किती 34. त्यानंतर 56चा पाडा इथपर्यंत लिहून घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्यावर भागाकार करायचा आहे. 1 आणि 56 कोणत्या पाड्यामध्ये 1च्या. 1 1 1 1 5 5 1 6 6 56 आपण 1 म्हणजे किती 56. 2 आणि 112 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या. बे 1 बे 5 10 राहिला 1 बाकी 1. मग आता बे सकम 12 56 आपण 1 म्हणजे किती 56. 3 आणि 168 कोणत्या पाड्यामध्ये 3च्या. 3 1 3 3 5 15. मग आता बाकी 16 मधून 15 गेले किती राहिला 1 राहिला 3 सक 18 56 आपण 1 म्हणजे किती 56. 224 आपण 4 इथं बा 4 आणि 224 कोणत्या पाड्यामध्ये 4च्या. 4 1 4 4 5 20 22 मधून 20 गेले किती राहिले 2 आणि 4 सकम 24 56 आपण 1 म्हणजे किती 56. 5 आणि 280 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या. 5 1 5 5 5 25 इथं 5 मांडलंय आणि 28 मधून 25 गेले किती राहिले 3 झाले 30 तयार येतात. 5 सक 30 म्हणजे 56 आपण 1 म्हणजे किती 56. 6 आणि 336 कोणत्या पाड्यामध्ये 6च्या. 6 1 6 6 5 30. मग आता 33 मधून 30 गेले किती राहिले 3. मग आता 6 6 36 56 आपण 1 म्हणजे किती 56. 7 आणि 392 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. 7 1 7 7 5 35 5 मांडायचे 35 लक्षात ठेवायचे. 39 मधून 35 गेले किती राहिले 4 पुन्हा 42 पर्यंत पाडा म्हणा 7 सकम 42 सकम मांडायचं 56 आपण 1 म्हणजे किती 56. 8 आणि 448 कोणत्या पाड्यामध्ये 8च्या. 8 1 8 8 5 40 44 मधून 40 गेले किती राहिले 4 इथं झाले 48. मग 8 सकम 48 सकम मांडायचे 56 आपण 1 म्हणजे किती 56. 9 आणि 504 कोणत्या पाड्यामध्ये 9च्या. 9 1 9 9 5 45 50 मधून 45 गेले किती राहिले 5. आता इथे 54 झाले तयार. 9 साठी 54 सकम मांडायचे 56 आपण 1 म्हणजे किती 56. त्याच्यानंतर 560 आपण 10 आहे तर मग आता एका शून्याने काढा 56 आपण 1 म्हणजे किती 56. त्यानंतर 78चा पाडा मांडायचा आहे. 78चा पाडा लिहिलेला आहेच. आता त्याच्यावर आपल्याला भागाकार पाहायचा आहे. आता 1 आणि 78 कोणत्या पाड्यामध्ये 1च्या. 1 1 1 1 7 7 1 8 8 78 आपण 1 म्हणजे किती 78. 2 आणि 156 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या. बे 1 बे 7 14 15 मधून 14 गेले किती राहिला 1 झाले 16 तयार. बे 7 बे 8 16 78 आपण 1 म्हणजे किती 78. 3 आणि 234 कोणत्या पाड्यामध्ये 3च्या. 3 1 3 3 7 21. मग आता 23 मधून 21 गेले किती राहिले 2 3 8 24 8 मांडायचे 78 आपण 1 म्हणजे किती 78. 4 आणि 312 कोणत्या पाड्यामध्ये 4च्या. 4 1 4 4 7 28 31 मधून 28 गेले किती राहिले 3. नंतर पुन्हा 32 पर्यंत पाडा म्हणायचा 4 8 32 78 आपण 1 म्हणजे किती 78. 5 आणि 390 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या. 5 1 5 5 7 35 39 मधून 35 गेले किती राहिले 4 इथं झाले 40 तयार. मग आता 5 8 40 78 आपण 1 म्हणजे किती 78. 6 आणि 468 कोणत्या पाड्यामध्ये 6च्या. 6 1 6
सैन 7 42, 46 मधून 42 गेले किती झाले 4, झाले 48 तयार. सैन 8 48, 78 आपण एक म्हणजे किती 78. 7 आणि 546 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. 7 1 7, 7 7 49, 7 मांडायचे 49 लक्षात ठेवायचे. 54 मधून 49 गेले किती झाले 5. मग आता 50 आणि 6 किती झाले 56, हे 56 तयार आहे. मग आता 7 8 56, 8 मांडायचे 78 आपण एक म्हणजे किती 78. 8 आणि 624 कोणत्या पाड्यामध्ये 8च्या. 8 1 8, 8 7 56, 7 मांडायचे 56 लक्षात ठेवायचे. 62 मधून 56 गेले किती राहिले 6, झाले 64 तयार. 8 8 64, 78 आपण एक म्हणजे किती 78. 9 आणि 702 कोणत्या पाड्यामध्ये 9च्या. 9 1 9, 9 7 63, 7 मांडायचे 63 लक्षात ठेवायचे. 70 मधून 63 गेले किती राहिले 7, इथं झाले इथं मांडायचे 7, झाले 72. मग आता 9 8 72, 8 मांडायचे 78 आपण एक म्हणजे किती 78. 780 आपण 10 आहे. एका शून्याला एका शून्याने काटा. 78 आपण एक म्हणजे किती 78. त्यानंतर आता 90चा पाडा मांडायचा आणि त्याच्या खाली एक भागेला 1 2 3 4 5 6 7 8 9 असे लिहिलेले आहे. याचा भागाकार पाहूया. 1 आणि 90 कोणत्या पाड्यामध्ये 1च्या. 1 1 1 1 9 9 1 0 0, 90 आपण एक म्हणजे किती 90. 2 आणि 180 कोणत्या पाड्यामध्ये 2च्या. बे 1 बे बे 9 18, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे काय 90. 3 आणि 270 कोणत्या पाड्यामध्ये 3च्या. 3 1 3 3 9 27, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. 4 आणि 36 कोणत्या पाड्यामध्ये 4च्या. 4 1 4 4 9 36, हा शून्य उचलायचा इथे लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. 5 आणि 45 कोणत्या पाड्यामध्ये 5च्या. 5 1 5 5 9 45, 45 मधून 45 गेले शून्य राहतोय. मग आता हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. 6 आणि 540 कोणत्या पाड्यामध्ये 6च्या. 6 1 6 6 9 54, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. 7 आणि 63 कोणत्या पाड्यामध्ये 7च्या. 7 1 7 7 9 63, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. 8 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये 8च्या. 8 1 8 8 9 72, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. 9 आणि 81 कोणत्या पाड्यामध्ये 9च्या. 9 1 9 9 9 81, हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 90 आपण एक म्हणजे किती 90. आता 900 आपण 10, एका शून्याला एका शून्याने काढा. 90 आपण एक म्हणजे किती 90. अशा प्रकारे या ठिकाणी 2 अंकी संख्येचा भागाकार संपलेला आहे. म्हणजे 1 अंकी 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा पद्धतीने पूर्णांक संख्येची बेरीज वजा करून बाकी भागाकार गुणाकार भागाकार आपल्याला बघायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एका शब्दाचा, एका ओळीचा आणि प्रत्येक जो व्हिडिओ दिलेला आहे त्या ड्रिल फाउंडेशनचा फायदा उचलायचा आहे. आणि याच्यामध्ये 2 फायदे असे, तुमच्या गणिताच्या बेड्या तुटतील पण तुमचं हँडरायटिंग सुद्धा सुधरेल आणि त्याच्यामध्ये आणि गणिताचा स्पीड सुद्धा वाढेल, यात मला शंका नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता त्यानंतर जे समजा होणार आहे 3 अंकीची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्येची बेरीज बघणार आहोत. तर लगातार या ठिकाणी व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याचा फायदा आपण उठवायचा आहे. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.